नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवली होती सिंपल अशी भेंडीची भाजी आणि नंतर स्वामीच्या टिफिनसाठी बनवले होते पोहे. आज काय तर म्हणे स्कूलमध्ये रेनी डे आहे, तर त्याला अंब्रेला आणि रेनकोट सांगितला होता, बट मी त्याला रेनकोट नाही दिला, अंब्रेलाच दिला. आणि थोड्या वेळाने मी आले होते शॉपला आल्याच्यानंतर सगळं स्वच्छ वगैरे करून घेतली, साफसफाई केल्यानंतर हे बाहेरचे डिस्प्लेचे ड्रेस आहे ना, ते पण थोडेसे धूळ झालेले होते, सो ती स्वच्छ करून घेतली त्याच्यावरची. आणि मग फुले आणली होती स्वामींसाठी, तर पूजा वगैरे केली. आणि मग हा समोरचा काच ना तो स्वच्छ करून घेतला, खूपच घाण झालेला होता. आणि थोडंसं कॅल्क्युलेशन बाकी होतं माझं, तो कॅल्क्युलेशन वगैरे करून घेतलं. आणि मग थोडंसं वेळ होता, मग जीकेचं पुस्तक मी वाचत बसलेले होते. आणि थोड्या वेळाने आपले कस्टमर आल्या, त्यांना हवे होते कॉर्ड सेट वगैरे, सो त्यांना हा कॉर्ड सेट खूपच आवडला होता, त्यांनी तो घेतला. आणि मग थोड्या वेळाने अजून एक आले होते हे कस्टमर, त्यांना पण आपल्या डिस्प्लेचे 3 पीस लावलेले ते खूप आवडले त्यांच्या मुलीसाठी, त्यांनी ते 2 घेतले. आणि मग या ताईंना हव्या होत्या डेली यूजसाठी कुर्तीज, सो त्यांनी पण त्या 2-3 कुर्तीज घेतल्या. आणि 2 दिवसापासून खूपच पाऊस चालू झालेला होता, त्याच्यामुळे मग कस्टमरही नव्हते. आणि आज चांगला रिस्पॉन्स होता, खूप कस्टमर आलेले होते आज. आणि थोड्या वेळाने स्वामीच्या आत्तू आल्या होत्या, तर त्यांना पण कॉर्ड सेट घ्यायचा होता, बट त्यांची साईज नव्हती, म्हणून त्यांनी तो घेतला नाही. ट्राय वगैरे करून बघितले आणि मग त्यांनी एक सेट वगैरे घेतला. आणि थोड्या वेळाने आम्ही घरी गेलो, पाऊस चालू झालेला होता त्याच्यामुळे. आणि अशा वातावरणामध्ये छान पाऊस चालू असताना मस्त चहा घेण्याची मज्जाच वेगळी असते. सो तुम्ही पण एन्जॉय करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.